लाही लाही होते ना. साहजिक आहे. 40चा आकडा पार केला. कोणतंही शहर असू द्या, उन्हाळ्यामध्ये आजकाल 40 टेम्परेचर इट इज अ कॉमन थिंग. आणि मग मस्तपैकी लस्सी प्यावी, थंडगार आईस्क्रीम खावं, असंही वाटणं साहजिक आहे. कुठे थंडगार ताक प्यावं, घरामध्ये छानपैकी दही आणून सॅलड वगैरे करावीत. हे वाटणं या तापमानाचा परिणाम आहे. आईस्क्रीम खाण्याची खूप मोठी उर्मी मनात सतत येणं हे सुद्धा सहज स्वाभाविक आहे. प्रत्येक माणसाला वाटतं. परंतु थोडंसं थांबा, सावध व्हा. तुम्ही कुठून काय आणताय? आईस्क्रीम कोणत्या दुकानातनं घेताय? ते कोणत्या राज्यातून आलं आहे? याचा थोडासा कानोसा घेणं फार गरजेचं आहे. कारण इमलीपुरा, बेगम पार्क, खंडवा, जिल्हा खंडवा आणि राज्य मध्य प्रदेश. मध्य प्रदेश आणि खंडवा म्हटल्यानंतर प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यासमोर उभा राहायचा तो फक्त किशोर कुमार. पण आज त्याच खंडवा जिल्ह्यात अनवर बिस्मिल्ला कुरेशी या नावचा इसम असं काही करताना सापडला आहे की जो ते 2015 सालापासून बेधडकपणे करतोय. काय करतोय? या बेगम पार्कमधल्या एका छोट्याशा गल्लीमध्ये त्याने एक कारखाना थाटला आहे. जनावरांची चरबी ती उकळायची, जनावरांची कातडी, शिंग हे सगळं तिथे सापडलं आहे. अनेक पिपं अतिशय घाणेरड्या अवस्थेत या जनावरांची चरबी उकळून त्याच्यापासून जे काही तूप बनवलं जायचं तेच तूप तो आईस्क्रीमच्या फॅक्टरीजना पुरवायचा. कित्येक धाब्यावर ते तूप जायचं. म्हणजे जिभल्या चाटत धाब्यावरती जेवायला जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे आपल्याकडं. ठराविक हॉटेलचं झोमॅटोवरून, स्विगीवरून ऑनलाईन फूड मागवणाऱ्यांची गर्दी पण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असं बोललं जातं की शेकडो कोटींचा व्यवहार या कंपन्यांनी केला आहे. म्हणजे शेकडो कोटीचं हे बाहेरचं खाणं थोडं खाल्लं आणि बाकीचं बाहेर फेकलं असंही चित्र डोळ्यासमोर दिसतं आहे. ही शोकांतिका सध्याच्या समाजाची आणि म्हणूनच या अनवरसारखे फायदा घेण्यासाठी चटावलेली माणसं 2015 ते 2026 सालामध्ये मध्य प्रदेश खंडवा येथील म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पोलीस डिपार्टमेंट, वेटरनरी डिपार्टमेंट आणि फूड अँड ॲडल्ट्रेशन डिपार्टमेंट अशा या 4 खात्याची एक सेपरेट टीम नेमली गेली, टीम बनवली गेली आणि त्यांनी अचानक त्यांना समजलेल्या टिपच्या अनुसार धाड टाकली. त्या पूर्ण सबंध एरियामध्ये, त्या विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली होती. का पसरणार नाही? सडलेली जनावराची कातडी, शिंग, त्यांचे अवयव इतस्ततः विखुरलेले पडले होते. या सगळ्या गोष्टींचं सॅनिटेशन करणंसुद्धा अवघड होऊन बसलं होतं. त्याच्यामुळं आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्या घाणेरड्या वासाचा त्रास होऊ लागला. आणि मग हे 2015 सालापासूनचं अव्याहतपणे सुरू असलेलं रॅकेट याचा पर्दाफाश झाला. आता या अशा रेड पडत आहेत. जनावरांची चरबी, त्याच्यापासनं ॲडल्ट्रेटेड तूप आणि ते आपण मिटक्या मारत खातो. तेच तूप आईस्क्रीममध्ये वापरलं जातं. प्युअर दुधाचं आईस्क्रीम बनवण्याइतकं आपल्या भारत देशात दुधाचं प्रोडक्शनच होत नाही. ही साधी बाब जर आपण लक्षात घेतली तर प्रत्येक आईस्क्रीममध्ये पाम ऑइल आहे हे जर समजलं, ते जर आपल्या लहानग्यांना सांगता आलं आपल्याला, तर ही आईस्क्रीमची गोडी हळूहळू कमी होईल. आणि त्याच्यापासून जो धोका शरीराला होतो आहे तो धोकासुद्धा कमी होईल. या जंक फूडमुळं, या अशा ॲडल्ट्रेटेड फूडमुळं अक्षरशः एक शोकांतिका पुण्यातल्या एका चिल्ड्रन स्पेशालिस्ट
डॉक्टर आहेत, ते प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत, लहान मुलांचे डॉक्टर आहेत. त्यांच्या निदर्शनास आलेली त्यांनी सांगितली की वर्ष 8 असलेल्या एका मुलीला पाळी सुरू झाली आहे. त्यांनी हात जोडून विनंती केली आईबापांना, लहान मुलांच्या सगळ्या पालकांना, की नका जंक फूडचा मारा करू या पोरांवरती, या मुलींवरती. ज्या वयामध्ये हातामध्ये खेळणी पाहिजेत, भावल्या पाहिजेत, जे वय खेळण्या बागडण्याचं आहे, त्या 8 आणि 9 वर्षात जर एखाद्या मुलीला पाळी सुरू होत असेल तर आपण किती मोठा धोका सध्या आपल्या अंगावर घेतलेला आहे. सवयी बदला, लाईफस्टाईल बदला आणि या गर्तेतनं सगळ्या मुलांना मुलींना बाहेर काढा, असं जाहीर आव्हान एखाद्या प्रॅक्टिसिंग डॉक्टरला या समाजाला करावं लागतं. हीच मोठी शोकांतिका आहे. कोणतीही माता, मग ती आज मॉडर्न माता असो, अगर गेल्या 25 वर्षातली लग्न होऊन आई झालेली कोणी मुलगी असो, कुणालाही कष्ट करून घरामध्ये काही बनवून मुलांच्या आवडीनिवडी ज्या जुन्या काळात जोपासल्या जायच्या, ज्या जुन्या काळातल्या आया करून खाऊ घालायच्या, हे सध्या संपत चाललेली गोष्ट आहे. खूप रेअरली, हजारातनं 1-2 घरी असं काहीतरी बनतं. बाकीच्या ठिकाणी सगळं ऑनलाईन आणि जंक फूडवर हे जग अवलंबून होत चाललेलं आहे. आणि त्याचे हे सगळे दुष्परिणाम. आज ही इतकी मोठी फॅक्टरी खंडवासारख्या जिल्ह्यामध्ये सापडते. भारत देश आपला एवढा मोठा आहे, एका राज्यामधल्या एका जिल्ह्यात अशी फॅक्टरी आहे. याचाच अर्थ हे लोण इतर राज्यात नसेल. अशावरून असे अनवर कुरेशीसारखी अशी अनंत माणसं या धंद्यामध्ये नक्की स्वतःचं उखळ पांढरं करून घेत असतील. त्याच्यामुळं पूर्ण भारतभर अशा पद्धतीने रेड पडल्या पाहिजेत, कानोसा घेतला पाहिजे. गुप्तहेर खात्यांनी या बाबतीतसुद्धा लक्ष घालून ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची देशसुरक्षाच आहे. देशातल्या जनतेला आरोग्यसंपन्न ठेवणं हे शेवटी त्या देशाचं काम आहे. या मध्य प्रदेशची ही घटना ऐकून मन सुन्न झालं आहे. आणि ते सुद्धा 11 वर्ष हा धंदा बिनबोभाट चालतो, याची मला कीव येते. तिथल्या लोकल जे काही प्रशासन आहे, तिथले लोकल पोलीस अधिकारी, फूड अँड ॲडल्ट्रेशनच्या डिपार्टमेंटचे अधिकारी, ते काय 11 वर्ष झोपले होते का? फक्त मग इकडून अनवरकडून पाकिटं घेऊन त्यांनी शांतता राखली होती, असाच सवाल येतो ना जनतेच्या मनात. सामान्य जनता शेवटी त्याच दिशेने विचार करायला लागते. 11 वर्ष जर प्रशासन झोपेत असेल आणि जर 11 वर्षात इतकी सगळी ही सप्लाय चेन सुरू असेल, तर त्याचा माल कुठल्या कुठल्या राज्यात गेला होता, कोणत्या कोणत्या आईस्क्रीम पार्लरनी कोणत्या कोणत्या आईस्क्रीमच्या होलसेलरकडनं आईस्क्रीम विकत घेतलं, त्याच्यापर्यंत हा अनवर पोचला होता का, याची पाळंमुळं खणणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या अनवरचा हा कारनामा फक्त मध्य प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नसणार आहे, याची शाश्वती मला तरी वाटते. असे किती अनवर अजूनही चोरी छिपे धंदे करत आहेत, याचासुद्धा छडा लावणं प्रशासनाचं काम आहे. म्हणजेच वर्दी आणि फूड अँड ॲडल्ट्रेशन आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं व्हेटरनरी डिपार्टमेंट यांनी सत्वर कॉन्फिडेन्शियल सर्क्युलर्स काढून प्रत्येक जिल्ह्याला या बाबतीत ॲलर्ट राहणं आणि रेड टाकणं, असं काहीतरी एक आदेश सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं निघणं अत्यंत गरजेचं आहे असंच वाटतं. चला आशा धरूयात असे अनवर जास्त भारत देशात नसावेत आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी खेळणारे अशी जी माणसं आहेत, ही कायमची गगाड कशी जातील याच्याकडे सरकार लक्ष देईल, याच अपेक्षेने या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा. कविप्रविष्य सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये असे शेकडो व्हिडिओ दिलेला एकमेव चॅनल.